नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग. प्रसंगाचे नाव आहे तुक्याची पहिलवानकी आणि महाराजांचा न्याय. शाहू महाराजांना कुस्तीची प्रचंड आवड होती हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवले. महाराजांचा खास मर्जीतले आणि राजवाड्यात आश्रय घेतलेले अनेक नामांकित पैलवान कोल्हापुरात होते. एकदा कोल्हापूरच्या खासबाग मैदानात कुस्तीची मोठी जत्रा भरली होती. या मैदानात महाराजांच्या तालमीतला राजाचा अधिकृत आणि नामांकित पैलवान एका बाजूला होता, तर दुसऱ्या बाजूला तुक्या नावाचा एक अतिशय गरीब, खेडवळ आणि सामान्य कुटुंबातील तरुण पैलवान होता. तुक्याकडे ना चांगले खुराक खाण्याचे पैसे होते, ना त्याला कोणाचा पाठिंबा होता. कुस्ती सुरू झाली. महाराजांच्या मल्लाने तुक्यावर अनेक डाव टाकले, पण तुक्याने आपल्या चपळाईने ते सगळे हाणून पाडले. शेवटी एक असा प्रसंग आला की तुक्याने महाराजांच्या खास मल्लाला आसमान दाखवले, चितपट केले. महाराजांचा पैलवान हरल्यामुळे मैदानात शांतता पसरली. काही दरबारी आणि अधिकारी नाराज झाले. त्यांना वाटले की महाराजांच्या मल्लाचा पराभव म्हणजे महाराजांचा अपमान आहे. काही जण तुक्याला सुनावू लागले. पण शाहू महाराजांची प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती. महाराज आपल्या जागेवरून ताडकन उठले. ते थेट मैदानात मातीत उतरले. त्यांनी घामाने डबडबलेल्या तुक्याला जवळ केले आणि त्याला थेट आपल्या छातीशी कवटाळले. महाराज मोठ्या अभिमानाने ओरडून आपल्या दरबाऱ्यांना म्हणाले, "अहो, माझा पैलवान हरला म्हणून काय झाले? जिंकणारा तुक्या हा काय दुसऱ्या देशाचा आहे? तोही माझ्याच कोल्हापूरचा, माझ्याच रयतेचा पोरगा आहे. गुणांची कदर करायला शिका." महाराजांनी त्याच वेळी तुक्याला राजघराण्याचा पैलवान म्हणून घोषित केले. त्याला चांगल्या खुराकाची सोय करून दिली आणि त्याची गरिबी कायमची दूर केली. या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळते? हा प्रसंग सांगतो की शाहू महाराजांमध्ये कुठेही राजेशाही अहंकार नव्हता. आपला माणूस हरला तरी जो जिंकला तोही आपलाच आहे, ही विशाल भावना त्यांच्याकडे होती. पराभवाचा राग न करता विजेत्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारा असा राजा केवळ शाहू महाराजच असू शकतात. धन्यवाद.